शेटफळ सणसर भवानीनगर परिसरात मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे काजड परिसरात खडकवासला कॅनॉलचा जोड कालवा फुटलाय। त्यामुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याचं पाहायला मिळालं। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे इंदापूर बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसराला नदी नाल्याचं स्वरूप आलं होतं। पुणे सोलापूर महामार्ग ते बाभुळगाव या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातील सणसर येथील ओढ्याला पूर आलेला आहे। इंदापूरच्या संसरमध्ये ओढ्याला पूर आलाय। कृषी मंत्री दादा दत्तात्रय भरणेंकडून पूरस्थितीची पाहणी करण्यात येते। कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने पूर आलाय असं भरणेंचं म्हणणं आहे। राज्यात 41,57,000 एकर पिकांचं नुकसान झालंय अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। पंचनामा पूर्ण झाल्यावर नुकसानग्रस्तांना मदत मिळणार असंही यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही भरणे म्हणाले। इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला। पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये 156 मिलीमीटर साधारणतः 6 इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आपण जिथं उभा राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले आणि ते पाणी आल्यामुळं पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे। शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ड्रीप वाहून गेलेलं आहे। घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी, इथले सरपंच, इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली। साधारणतः 41,57,000 एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल त्याचं आमचे जनावरे काय वाहून गेले त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले। त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे करण्याचे सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल।